हॅलो. हॅलो सर, मी मृणाली पुळणकर बोलते LS मराठीमधून. बोला. सर, उच्च न्यायालयाने म्हटलंय की भारत सरकार लोकांना गुलाम बनवतंय. म्हणजे हो. आपण म्हणजे एक बघितलंय ते उदाहरण. हो, बघितलं. हो. तर सर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? म्हणजे ही खरी परिस्थिती आहे का की भारत सरकार लोकांना नक्की गुलाम बनवतंय का? आणि उच्च न्यायालयाने आता म्हटलेलं आहे. तर नाही, मला असं वाटतं प्रयत्न तरी तोच करतोय. हा. लोक गुलाम होतील की नाही हा वेगळा प्रश्न, पण प्रयत्न तरी तोच आहे की कुठल्या पक्षाविरुद्ध घोषणा द्यायच्या. म्हणजे लोकशाहीमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आंदोलनाचे, ते पण जर तुम्ही लोकांपासून हिरवून घेणार असाल तर तो एकाधिकारकडे जाणारा मार्ग आहे. आणि त्याच्या एकाधिकारशाहीमध्ये लोक हे गुलामच असतात. बरोबर. सर, म्हणजे सरकार विरोधात घोषणा दिल्या, अमित शहा, मोदी यांच्या विरोधात फक्त घोषणा दिल्या विरोधात, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला तडीपार केलं जातं. हे आजच्या हे चुकीचं आहे ना. हे लोकशाहीमध्ये हे मान्यच नाहीये. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार हा जनतेला दिलेलाच आहे. तो तुम्हाला नाकारता येणारच नाही. कोर्टाने सरळ म्हटलंय की मुख्यमंत्री पंतप्रधानांचे पोलीस नोकर आहेत का की जनतेचे सेवक आहेत? आणि जे कोर्टाने म्हटलंय ते योग्यच म्हटलंय आणि कोर्टाचं अभिनंदन सुद्धा की त्यांनी एवढी स्पष्ट भूमिका मांडली. बरोबर आहे सर. पण आता असं लोक म्हणतायत या सगळ्या गोष्टींवरून की एवढं न्यायालयाने सुद्धा फटकारले सरकारला, मग एवढं करून सुद्धा सत्ताधारी जागेवर येतील का? म्हणजे थोडी तरी त्यांना या गोष्टी लोक यांना खुर्चीवरनं खाली खेचणार नाही तोपर्यंत यांची डोकी पायावर येणार नाही. न्यायालयाने काही म्हणू, पण जोपर्यंत लोक यांना धडा शिकवण्याचा चंग बांधत नाहीत निवडणुकीत तोपर्यंत काही नाही होणार. सगळं जनतेच्या हातात आहे असं तुमचं म्हणणं आहे? येस. हो. धन्यवाद सर, तुम्ही LS मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. थँक्यू.